महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूचे वाटप करून साजरा केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस। शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिका शाळेतील सुमारे 1500 विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य, भव्य चित्रकला स्पर्धा तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केलं होतं। ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 61 व माध्यमिक शाळा क्रमांक 6 डोकाई येथील शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना ठाणे जिल्हा संघटक समिदा मोहितात, ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 61 व माध्यमिक शाळा क्रमांक 6 डोकाई येथे शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना ठाणे महिला जिल्हा संघटक समिदा मोहिते, युवती सेना अधिकारी पूजा भोसले, उपशहर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर, बेडेकर शाळेच्या शिक्षिका अंजली पटवर्धन, मुख्याध्यापिका बडगे मॅडम, मुथूट फायनान्सच्या कापूरवाडी शाखेचे व्यवस्थापक अमित जयस्वाल, पाचपाखाडी शाखा व्यवस्थापकीय विजयलक्ष्मी मॅडम, छत्रपती पुरस्कार विजेते जयदीप भोईर, विभाग संघटिका नंदा कोथळे, संपदा उरणकर, सूर्यकला पाटील, बेबी भोईर, शाखा प्रमुख मधुकर भोईर, चेतन चौधरी, अजय पाटील, जालिंदर पाटील, विनय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या प्रसंगी विद्यार्थ्यांना गुणगौरव सोहळा पार पडला। विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीच्या शालेय बॅग, छत्र्यांचं वाटप करण्यात आलं तसेच टिफिन बॉक्स देखील देण्यात आला। शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5 किलो केक कापून विद्यार्थ्यांनी अनोख्या शुभेच्छा देखील दिल्या। सर्व विद्यार्थ्यांना भरगच्च शैक्षणिक साहित्यांचं वाटप या कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने शाखा प्रमुख विनय पाटील, चेतन चौधरी, अजय पाटील, कृष्णा पाटील, हितेश पाटील, मुरलीधर कोटकर, प्रथमेश पाटील, प्रणव पाटील, भारती पाटील, किमया पाटील व ऋषिकेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त हा जो 16 वर्ष चालू असलेला उपक्रम आहे, तर त्या उपक्रमाला म्हणतात ना, न भूतो न भविष्यते, एवढे सुंदर हा उपक्रम चालू आहे आणि तो सातत्याने चालू आहे। सातत्याने म्हणजे आज 16 वर्ष हे एखादं उरत घेतल्याप्रमाणे आज आमचे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील हे चालू ठेवलेलं आहे आणि त्या उपक्रमामध्ये विविध महानगरपालिकेच्या शाळांना त्या मुलांसाठी शैक्षणिक वस्तू उपलब्ध करून घेणे किंवा त्या मुलांना शाळा विविध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असतील किंवा त्यांच्या सहली असतील, असे विविध उपक्रम या निमित्ताने साजरे केले जातात आणि त्या सादरीकरणात आज अखंड म्हणतात ना 16 वर्ष अजिबात अखंड हे पडलेला नाही आहे। तर त्याच्यासाठी मुख्य म्हणजे या आमच्या उपजिल्हा प्रमुख सुनील पाटलांचं खूप खूप अभिनंदन। 27 जुलै हा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्रीमान उद्धव साहेबांचा वाढदिवस आम्हा सर्व शिवसैनिकांना एक आनंदाचा दिवस असतो, एक आनंदाचा सण असतो आणि हा उत्सव आम्ही सणाप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो। गेले 16 वर्ष आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या बाळकूम, ढोकाई, कोलशेत, माजिवडा, पानखंडा, टकावडा आदी शाळेतील सुमारे 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, गुणगौरव सोहळा, त्याचबरोबर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भरगच्च असं शैक्षणिक साहित्याचं वाटप करून आगळ्या वेगळ्या प्रकारे उद्धव साहेबांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो। गेली 16 वर्ष झाली हा यज्ञ आम्ही अखंडपणे चालू ठेवलेला आहे आणि यामध्ये अगदी पेन पेन्सिल पासून, टिफिन बॉक्स पासून, स्कूल बॅग पासून, कॅमलिनचा कंपास असतील, त्यांना रेनकोट असतील, छत्री असेल, ड्रॉम किट असतील, मार्कर असेल, हायलायटर असेल, पेन असेल, वह्या असतील, फोल्डर आहेत, हे सगळ्या प्रकारचं साहित्य आम्ही त्यांना वितरित करणार आहोत। आणि आजचा आमचा हा 4था दिवस आहे। उद्या आम्ही पानखंड आणि टकावडा या शाळांमध्ये देखील जाणार आहोत। त्या खऱ्या अर्थाने त्यांना त्या विद्यार्थ्यांना खरी गरज आहे आणि ही गरज ओळखून आम्ही अशा महापालिका विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा उपक्रम राबवतो। आजच्या या चांगल्या दिवशी उद्धव साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी मी आई जगदंबे चरणे, आई एकविरा चरणे
मी गणरायाच्यांनी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळवावं.